हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की WH क्वेश्चन। WH क्वेश्चन म्हणजे काय? प्रश्न विचारले जातात ते इंग्लिश मध्ये। मग त्या प्रश्नाची सुरुवात कशापासून होते हे जर आपल्या लक्षात आलं तर पूर्ण प्रश्न आपल्याला समजेल आणि त्यानंतर त्याचं उत्तर हे आपल्याला काय लिहायचं आहे हे सुद्धा आपल्याला कळणार आहे। तर फ्रेंड्स बघा, आता WH वर्ड्स पासून म्हणजे काय शब्दांपासून आपल्याला क्वेश्चन कसे कर एक्झाम्पल्स आहेत मी तुम्हाला समजून सांगत आहे। यासाठी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत माझा व्हिडिओज बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला टोटल अभ्यास लक्षात राहील आणि त्याचे आन्सर सुद्धा तुम्हाला लवकर शोधता येईल। तर मग फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात सांगायचं म्हणजे महत्त्वाचं, व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करून घेत जा। तर मग जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओज तुम्हाला वेगवेगळे बघण्यासाठी खूप योग्यसर होईल आणि चांगल्या प्रकारे बघता येईल, लवकर सापडतील माझे व्हिडिओज। सगळं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे। तर फ्रेंड्स बघा, आता व्हिडिओला सुरुवात करूया WH क्वेश्चनचे। आता पहिला शब्द आहे हू, WHO हू म्हणजे काय? कोण। WHO हू म्हणजे कोण। मग त्याचा क्वेश्चन कसा तयार होत असतो? हू इज धिस। आता हू म्हणजे काय? कोण। इज म्हणजे आहे आणि धिस म्हणजे हा, ही किंवा हे। मग याचा आपल्याला काय समजायला पाहिजे की मग कोण, हा कोण आहे किंवा हे कोण आहे, कारण धिस आल्यामुळे हा, ही, हे शब्द आपण वापरायचे आहे। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते क्वेश्चन विचारलेला आहे की हा कोण आहे किंवा हे कोण आहे। म्हणजे यापासून अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात क्वेश्चन पेपर मध्ये। आणि क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन नेहमी WH पासूनच सुरुवात होत असते, हे ध्यानात ठेवायचे। त्यासाठी तुम्हाला जे साइडला मी दिलेले आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जिथे मी थोडीशी सिम्बॉल बनवलेले आहे, स्टार बनवलेले आहे, ते खूप ते जास्तीत जास्त खूप महत्त्वाचे आहेत। जास्तीत जास्त प्रश्न त्यांच्यावरूनच त्या शब्दावरून विचारले जातात, म्हणजे शब्दाची सुरुवात त्या शब्दापासून होत असते क्वेश्चनची सुरुवात। आता समोर बघूया हुम। हुम म्हणजे काय? कोणाला, कोणाला। मग आता हुमच्यावर वाक्य तयार केलेलं आहे मी, हुम आर यू कॉलिंग। आता हुम म्हणजे काय? कोणाला। कॉलिंग म्हणजे काय? बोलावणे किंवा बोलणे। आपण फोनवर बोलतो, कॉल करतो तेव्हा बोलतो की नाही, त्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की हुम म्हणजे काय? कोणाला बोलावत आहे किंवा कुणाला बोलत आहे। अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला लगेच समजण्यास मदत होते। आता नेक्स्ट आहे व्हाय। व्हाय म्हणजे काय? का। व्हाय म्हणजे का। आता मग आपल्याला मी म्हटलं ना, तुम्हाला जर क्वेश्चन मधला मेन पॉइंट, गाभा, प्रश्नाचा गाभा फक्त हे शब्द आहेत, का, कशासाठी, कुणाला, कसे, केव्हा, कुठे, अशा पद्धतीने जर आपल्याला ते क्वेश्चन समजले तर मग त्या क्वेश्चनचा अर्थ आपल्याला समजण्यास खूप सोयीस्कर होते। त्यासाठीच हा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। तर नेक्स्ट आहे आपलं व्हाय। व्हाय म्हणजे काय? व्हाय आर यू क्राईंग। क्राईंग म्हणजे काय? क्राय म्हणजे काय? रडणे, आहे की नाही। मग व्हाय म्हणजे का रडत आहेस तू किंवा तू का रडत आहेस, अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन लगेच समजण्यास मदत झाली, फक्त कशामुळे? या शब्दामुळे, आहे की नाही। आता नेक्स्ट आहे व्हाय सो। व्हाय सो, व्हाय तर ते आलंच आहे का, पण सो म्हणजे काय? व्हाय सो म्हणजे हा दोन्हीचा अर्थ आहे असे का, असे का, कशामुळे, आहे की नाही। मग क्वेश्चन काय झालेला आहे? व्हाय सो क्वाइट टुडे। व्हाय सो क्वाइट टुडे म्हणजे आज तू शांत कसा आहेस, का आहेस, तुला काही प्रॉब्लेम झालाय का, अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन समजण्यास मदत झाली। कशामुळे? WH, वाय आणि SO। व्हाय सो हे क्वेश्चन आपण इकडचे शब्द जर पाठ केले, एका साइडचे जे मी म्हटलं तुम्हाला की जे मेन शब्द हे एक्झाम्पल म्हणून दिले, म्हणजे ह्याच पद्धतीचा क्वेश्चन येईल असं नाही, पण त्या शब्दावरून तुम्हाला क्वेश्चनचा अर्थ कळेल यासाठी मी तुम्हाला सांगत आहे। आता नेक्स्ट आहे हुज। हुज म्हणजे काय? कोणाचा, आहे की नाही। अरे तू कोणाचा आहेस, तू कशामुळे इकडे आलेला आहेस, अशा पद्धतीने खूप काही वेगवेगळे प्रश्न विचारले जातात, फक्त समजण्यासाठी ते अवघड होतात, म्हणून हा त्यासाठी खूप सोपा मार्ग आहे। समोरचा शब्द आहे आता हुज। हुज म्हणजे काय? कोणाचा। हुज बुक इज इट। हुज बुक, बुक म्हणजे काय ते हे माहिती आपल्याला, पुस्तक। मग आता हुज म्हणजे कोणाचा, कोणाचा किंवा कोणाची। मग इथे याचा अर्थ काय व्हायला की हा पुस्तक कोणाचा आहे किंवा हे पुस्तक कोणाचे आहे। यस, अशा पद्धतीने हुजवरून आपल्याला वाक्य समजत आहे। आता समोरचा नेक्स्ट काय शब्द आहे? व्हेअर। व्हेअर म्हणजे कोठे, कोठे, आहे की नाही।
WHERE व्हेअर मीन्स कोठे. आता जर आपण मराठीमध्ये तर विचारत असतो कुठे चालला आहे, कुठे जायचं आहे, तर मग अशा पद्धतीनं मग इथं इंग्लिश मध्ये समजण्यासाठी आपल्याला व्हेअरचा शब्द आपल्याला पाठ करावा लागेल. व्हेअर आर यू गोइंग. गो म्हणजे जाणे, है की नाही. मग या शब्दाचा अर्थ काय होतो मग व्हेअर आर यू गोइंग म्हणजे तू कुठे जात आहेस किंवा तू कुठे जाणार आहेस, है की नाही. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन समजलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनची सुरुवात आहे व्हॉट पासून. व्हॉट म्हणजे काय, व्हॉट म्हणजे काय. आता व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. युअर म्हणजे काय तुझे, तुमचे, है की नाही. मग नेम म्हणजे काय नाव. म्हणजे इथं असं लक्षात येत आहे की व्हॉट म्हणजे काय, म्हणजे काय आहे तुझे नाव, है की नाही. मग याचा सरळ सरळ आपल्याला लक्षात आलं पाहिजे की व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय आहे. त्यामुळे आपल्याला लगेच आन्सर देता येईल की माय नेम इज वगैरे डॅश डॅश असं उत्तर देता येईल आणि लिहिता येईल. मग हे व्हॉटचा अर्थ काय आहे, मग इथं काय आलं आहे. व्हॉट मीन्स काय. आता त्यानंतर आहे व्हॉट एव्हर. हे थोडेसे एवढे काही जास्त येत नसतात ह्या शब्दावरून, पण हे एक्झाम्पल म्हणलेलं आहे. व्हॉट एव्हर म्हणजे जे काही, जे काही म्हणजे आपण काही सांगू शकतो म्हणजे काहीही, है की नाही. व्हॉट एव्हर यू नीड. नीड म्हणजे गरज, है की नाही. व्हॉट एव्हर म्हणजे जे काही. यू नीड तुला काही जरी गरज असेल किंवा तुला माझ्या मदतीची जर गरज असेल तर मग जस्ट लेट मी नो. जस्ट लेट मी नो म्हणजे मला तू लवकरात लवकर माहिती करून दे किंवा मला कळव, है की नाही. म्हणजे मला सांग, मी तुझी 100% आय हेल्प यू, है की नाही. 100% म्हणजे मी तुला 100% मदत करायला तयार आहे, असं आपल्याला त्याला आन्सर देता येईल. मग यामुळे आपल्याला कळलं की व्हॉट एव्हर पासून आपल्याला काय भेटलं, मग जे काही असेल, तुला कोणताही प्रॉब्लेम असेल तर ते मग आपल्याला सांगितल्याच्या नंतरच त्याचं सॉल्व्ह होईल, है की नाही. आता त्यानंतर शब्द आहे विच. विच म्हणजे काय कोणता, कोणता, है की नाही. विच म्हणजे कोणता. मग विच इज युअर पेन. आता जर समजा मित्र-मैत्रिणींचे पेन एकत्र झाले असतील मग लगेच आपल्याला क्वेश्चन लगेच विचारता येतो विच इज युअर पेन, है की नाही. म्हणजे तुझा कोणता पेन आहे किंवा तुझा पेन कोणता आहे. अशा पद्धतीने आपल्याला लगेच क्वेश्चन समजतो. म्हणजे आपल्याला मित्र-मैत्रिणींमध्ये खूप काही बोलायचं असतं. मग अशा पद्धतीने थोडे छोटे जर वाक्य बोलत गेले मित्रांमध्ये, लहान लेकरांसाठी सांगते मी की मग अशा पद्धतीने तुम्ही आता एक शब्दाला सुरुवात करायची आहे, एक वाक्य बोलण्याची सुरुवात करू शकता. आणि त्यामध्ये शब्द आहे व्हेन. व्हेन म्हणजे काय केव्हा. WHEN व्हेन म्हणजे केव्हा. आता मग याचं क्वेश्चन झालेलं आहे व्हेन इज युअर बर्थडे. व्हेन म्हणजे केव्हा. आता बर्थडे म्हटलं की सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. बर्थडे म्हटलं की लहान लेकराला लगेच समजायला लागतं की बर्थडेला काय काय असतं, केक वगैरे लगेच समजतं की व्हेन म्हणजे फक्त केव्हा. व्हेन इज युअर बर्थडे म्हणजे तुझा बर्थडे केव्हा आहे, है की नाही. अशा पद्धतीने मग हा प्रश्न आपल्याला समजायला लगेच लागेल. फक्त एक पॉइंट एका शब्दावरून पूर्णच्या पूर्ण शब्द वाक्य आपल्याला समजायला लागलेलं आहे. आणि त्यानंतर आहे व्हेनेव्हर. व्हेनेव्हर म्हणजे जेव्हा किंवा जेव्हाही, तुला जेव्हाही माझी गरज असेल, है की नाही म्हणतो ना आपण, तर फक्त इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचंय व्हेनेव्हर यू वॉन्ट. म्हणजे तुला जेव्हाही काही पाहिजे असेल तर, है की नाही. तर मग तू मला सांगू शकतो यू टेल मी. मग आपण त्याला उत्तर मध्ये सांगू शकतो यू टेल मी नाव. तुम्ही मला आता सांगू शकता की तुम्हाला काय पाहिजे. फक्त आपल्याला महत्त्वाचं काय आपल्याला क्वेश्चन समजणं. त्यानंतर आहे शब्द हाऊ. हाऊ म्हणजे काय कसे. हाऊ म्हणजे कसे. आता मग आता प्रश्न आलेला आहे हाऊ आर यू. आर म्हणजे काय आहेस, आहेत, है की नाही. हाऊ म्हणजे कसे आहात तुम्ही किंवा तू कसा आहेस किंवा तुम्ही कसे आहात. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला लगेच समजेल. त्यानंतर आहे हाऊएव्हर. आता जे मार्क केलेले नाही अशा पद्धतीचे आणखी बरेच काही शब्द असतात जेणेकरून पण ते खूप कमी प्रमाणामध्ये क्वेश्चन मध्ये वापरले जातात. फक्त एक्झाम्पल म्हणून मी घेतलेले आहे की म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होऊ नये नंतर की जर मॅडमने तसं आपल्याला असं सांगितलेलं फक्त एवढेच शब्द येतात मेन बाकीचे मग क्वेश्चन मध्ये येत नाही असा गोंधळ होऊ नये म्हणून मी फक्त 2-3 शब्द तुम्हाला शिल्लकचे दिलेले आहेत. आता हाऊएव्हर म्हणजे काय कितीही. हाऊएव्हर आय विल गो. कितीही झालं तरी, काहीही झालं तरी मी जाईल. आय विल गो, है की नाही. मी जाणार आहे. आलं लक्षात. आता शेवटचा आहे हाऊ मेनी. हाऊ मेनी म्हणजे किती.
आता हाऊ मेनीचे क्वेश्चन शक्यतो जास्तीत जास्त मॅथ मध्ये येत असतात, आहे की नाही. हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव, म्हणजे तुझ्याकडे, मग बुक्स म्हणजे काय, पुस्तकं, आणि हॅव म्हणजे काय, आहे, तुझ्याकडे, आहे की नाही, तुझ्याकडे आहे का, म्हणजे तुझ्याकडे. मग हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव, तुझ्याकडे किती पुस्तकं आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन समजण्यासाठी मदत होते. मग फ्रेंड्स बघा, हे WH क्वेश्चनचे जर तुम्ही एवढे शब्द तुम्हाला फक्त पाठ करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन समजला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस काय होतंय की आपल्याला इंग्लिश थोडीफार कळते, पण सगळ्यात मेन गाभा कोणता आहे, WH क्वेश्चन. म्हणजे शब्दामध्ये सगळ्यात मेन गाभा मराठीमधून काय असतो, कोण, कुठे, कसे, केव्हा, कधी, अशा प्रकारचे. मग ते कळालं तर मग मराठी लगेच समजते आपल्याला, कारण ती आपली मातृभाषा असल्यामुळे. पण इंग्लिशमध्ये हे जे शब्द आहेत हे खूप कन्फ्यूज करतात. त्यासाठी त्याला पक्का पाठ करा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन समजणार आहे. तर फ्रेंड्स, माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. तर मग माझे फ्रेंड्स पुन्हा सांगते की माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. थँक्यू व्हेरी मच.